योजना दूध भरती ही जी सरकारची नवी योजना आलेली आहे, म्हणजे जुनीच आहे. 10,000 रुपये महिना प्रत्येक व्यक्तीला, शहरात असो गावात असो, प्रत्येकी 10,000 महिना कसा भेटणार आणि सर्व डिटेलमध्ये समजणार आहे. काय आहे सरकार सेवा दूध, हे जी नवीन वेबसाईट आली आहे तुमच्या समोर आहे आणि तुम्हाला अप्लाय कसं करायचं, रजिस्ट्रेशन करायचं, अर्ज कसा करायचा, सर्व डिटेलमध्ये समजणार आहे. ह्या व्हिडिओ लास्ट पर्यंत बघत लावा. चला स्टार्ट करूया. आपण बघू शकतो आपल्या समोर GR जाहीर झालेला आहे. तर महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री योजना दूध कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत सर्व काही माहिती तुमच्या समोर आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे सर्व डिटेलमध्ये समजणार आहे. तुम्हाला GR बघायचा असेल तर बघू शकता. ही माहिती समजणं खूप महत्वाचं आहे, कारण की तुम्ही जर फॉर्म भरणार असाल तर ह्याच्यामध्ये सर्व काही जे तुम्हाला माहिती जी ती GR मध्ये दिलेली आहे ती तुम्हाला फॉर्म मध्ये पण, म्हणजे जी वेबसाईटची लिंक आहे त्याच्यावरती तुम्हाला अर्ज करताना पण ती द्यायची आहे. तर सर्व काही तुम्हाला आधी अर्ज समजून सांगतो मी, मग त्यापुढे आपण GR पाहून झाल्यावरती आपण फॉर्म भरूया. चला स्टार्ट करूया. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार योजनाकरिता नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जन कल्याण कक्ष यांच्या मार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबविण्यास उक्त संदर्भात दिनांक 9 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. सदर शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 6 नुसार महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रसिद्धी करणे यांच्या राज्यात जास्त नागरिकांना लाभ पोहोचण्यासाठी 50,000 योजना दूत नेमण्यास मान्यता देण्यात आली आहे. 50,000 योजना दूत नेमण्यात येणार आहे. बघू शकता योजना दूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबत जबाबदारी माहिती आणि जनसंपर्क महासंचालक यांच्यावर सोपविण्यात आली आहे. सदर शासन निर्णयात स्पष्ट केल्याप्रमाणे योजना दूतांचे मानधन व कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता सर्व काही विभागाकडून देण्यात येणार आहे. तसेच योजना दूताच्या निवडीचे निकष, अटी व शर्ती तयार करण्याबाबतची कार्यवाही माहिती व जनसंपर्क महासंचालकाकडून करण्यात येणार आहे. बघू शकता तुम्ही त्या अनुषंगाने मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी कार्यपद्धती विविध सर्व काही बघू शकता विहित करण्याबाबत शासनाच्या विचारांनी हे सर्व काही होत आहे. शासन निर्णय बघू शकता काय आहे. महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करणे व त्यांच्या जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळण्याच्या दृष्टीने त्यांना हे काही सर्व काही करण्यास मान्यता दिली आहे. 50,000 योजना दूत निवडण्यासाठी सन 2024-25 या आर्थिक वर्षातून मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम सुरू करण्यास या शासन निर्णयात मान्यता देण्यात येत आहे. याबाबतची कार्यपद्धती पुढे नमूद केल्याप्रमाणे असेल. महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करणे व त्यांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचणे हा त्यांचा मेन उद्देश आहे. कार्यक्रमाची ठळक रूपरेषा. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क मुख्यमंत्री जन कल्याण कक्ष यांच्या मार्फत मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम राबविला जाणार आहे. तरी आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आहे, ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी 1 व शहरी भागात 5,000 लोकांसाठी हे योजना दूत या प्रमाणात एकूण 50,000 योजना दूतांची निवड करण्यात येईल. मुख्यमंत्री योजना दूतात प्रत्येकी 10,000 प्रति महिना एवढे ठोक मानधन देण्यात येईल. प्रवास खर्च सर्व भत्ते समावेशित निवड झालेल्या मुख्यमंत्री योजना दूतांसोबत 6 महिन्याचा करार केला जाईल व त्या करार कोणत्याही परिस्थितीत वाढविण्यात येणार नाही. मुख्यमंत्री योजना दूताच्या निवडीसाठी पात्रतेचे निकष. काय पात्रता आहे तुम्हाला सर्व काही डिटेलमध्ये समजणार आहे. वयोमर्यादा तुमचा वय 18 ते 35 या मधून पाहिजे वयोगटातील उमेदवार. शैक्षणिक अर्हता कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर म्हणजे ग्रॅज्युएशन कंप्लीट पाहिजे. नंतर 12वी नंतर जे ग्रॅज्युएशन असतं ते कंप्लीट पाहिजे. संगणक ज्ञान, लॅपटॉपचं ज्ञान पाहिजे, कॉम्प्युटरचं ज्ञान पाहिजे, MSCIT टॅली वगैरे काहीतरी तुमचं झालेलं पाहिजे कोर्स. उमेदवाराकडे अद्ययावत मोबाईल असणे आवश्यक. तुमच्याकडे मोबाईल तर आहेच, हा मोबाईल मधनच तुम्ही व्हिडिओ बघत आहात. उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असणे आवश्यक आहे. हे तर आपल्यासाठी म्हणजे नाहीये.
उमेदवाराचे आधार कार्ड असावे व त्याच्या नावाचे बँक खाते संलग्न असावे. तुमचं सेपरेट बँक खातं पाहिजे, जोड खातं नसावं कुणालाही. योजना दूत निवडीसाठी उमेदवाराने सादर करावयाची कागदपत्रे. विविध नमुन्यातील मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज. आधार कार्ड, पदवीधर उत्तीर्ण असल्याबाबतची पुरावे दाखल कागदपत्रे, तुमचं प्रमाणपत्र 10वी 12वी जे असतं म्हणजे ते ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं ते पाहिजे. आदिवासीचा दाखला, तुमचा दाखला, जन्म दाखला, कुठे जन्म झाला, सर्व काही. वैयक्तिक बँक खात्याचा तपशील, तुमचं पासबुकचा फोटो, पासपोर्ट साईज फोटो, हमीपत्र ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील. मुख्यमंत्री योजना दूताची नेमणूक प्रक्रिया कशी होणार आहे. उमेदवाराच्या नोंदणीची व प्राप्त अर्जाच्या छाननीची प्रक्रिया, माहिती व संपर्क सर्व काही नियुक्त करण्यात आलेल्या बाह्य मार्फत ऑनलाईन व पूर्ण करण्यात येणार आहे. सदरची छाननी उपरोक्त परिच्छेदात नमूद केल्या पात्र जे ज्यांचं पात्रतेत बसत आहे ऑनलाईन करिता प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर पात्र उमेदवाराची यादी राज्यातील प्रत्येक जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात येईल. तुमची माहिती जिल्हा अधिकारी सर्वांकडे पाठवण्यात येईल. तर आपल्याला सर्वप्रथम हे जे समजून घ्यायचं आहे, मी GR चा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन किंवा कमेंट बॉक्स मध्ये देऊन टाकेल. हे पूर्ण वाचा, तुम्हाला सर्व काही डिटेल मध्ये समजून जाईल. तुम्हाला हे वाचणं खूप अनिवार्य आहे. तर आपण डायरेक्ट फॉर्म भरूया, GR डायरेक्ट भरून टाकूया. तर मी तुम्हाला सर्व डिटेल सांगितलं आहे. कम्प्लीट काय पाहिजे, ग्रॅज्युएशन कम्प्लीट पाहिजे, तुमचं काय कम्प्लीट पाहिजे, सर्व काही डिटेल मी समजलेलं आहे. हे बघा इथं त्यांची सही आहे, त्यांचा शिक्का आहे युवराज मनोहर. तर चला आपण स्टार्ट करूया. तर आपण आपल्या वेबसाईट वरती आलो आहोत. सर्वात प्रथम तुम्हाला अशी वेबसाईट दिसेल. तुम्ही तुमच्या मोबाईल स्क्रीन वरती आला असाल तर तुम्हाला अशी स्क्रीन दिसेल. हे बघा अशी स्क्रीन दिसू शकेल. आता तुम्हाला इथे दोन ऑप्शन दिसत आहे, रजिस्टर आणि लॉग इन. तुम्हाला रजिस्टर वरती क्लिक करायचं आहे. रजिस्टर वरती क्लिक केल्यानंतर युथ, तुमच्या समोर युथ हा ऑप्शन चालू असेल. तर युथ वरती क्लिक केल्यानंतर थोडस लोडिंगला प्रॉब्लेम होईल. लोडिंग झाल्यानंतर पुढची प्रोसेस मी तुम्हाला सांगतो. तर आधी लोडिंग साठी थोडा वेळ द्यावा लागतो. आता आपल्याला असा इंटरफेस दिसेल. युथ वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. तर चला आपण आपला आधार कार्ड नंबर टाकून घेऊया पटापट. इथं आधार कार्ड नंबर. सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं, एक्सेप्ट द कन्सेंट फर्स्ट बिफोर एंटरिंग आधार नंबर. सर्वप्रथम इथे टिक करायचं आहे तुम्हाला. हे बघा इथं ब्लू मध्ये अशी टिक आली पाहिजे. तर टिक झाली आहे आपली. आपल्याला काय करायचं आहे, आता इथं आधार नंबर टाकायचा आहे. आय एम नॉट अ रोबोट वरती क्लिक करायचं आहे. फटाफट करा, सेकंड खूप कमी आहे. तर बघू शकता आपला इथं झालेला आहे पूर्ण प्रोसेस. आता आपलं इथं OTP टाकलेला आहे. थोडीशी प्रोसेसिंगला टाइम लागेल. वर असा इंटरफेस दिसेल. आपला OTP आल्यानंतर ना बघू शकता असं झाल्यानंतर ना इथं तुम्हाला तुमचं नाव दिसेल, आधार कार्ड नंबर दिसेल, सर्व काही ईमेल, कन्फर्मेशन ID, पासवर्ड. इथं तुम्हाला नवीन पासवर्ड तयार करायचा आहे 6 डिजिट वापरून. तर मोबाईल नंबर टाका तुमचा, मी माझा टाकतो. इथं पिनकोड टाकायचा आहे तुम्हाला तुमचा, डिस्ट्रिक्ट, स्टेट, सर्व काही. महाराष्ट्र पिनकोड. सिलेक्ट स्मार्टफोन, कोणता स्मार्टफोन यूज करता. यस स्मार्टफोन यूज करता तुम्ही तर यस टाकायचं आहे. सर्वप्रथम तुम्ही फॉर्म भरल्यानंतर ना तुम्हाला सर्व काही करायचं नाही आहे. तुम्हाला वाट बघायची आहे. तुमचा फॉर्म भरून झाला असेल तर तुम्ही आता वाट बघू शकता. तुम्ही जो ईमेल ID आणि नंबर दिला आहे त्यावरती तुम्हाला मेसेज येईल. तुम्ही ह्याच्यासाठी अप्लाय आणि तुम्ही ह्याच्यासाठी म्हणजे नाही का निवडले गेलेले आहात. सर्व काही तुम्हाला डिटेल समजूनच जाईल त्याच्यामध्ये. तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणार आहे की कसा तुम्हाला हे जे भरती आहे प्रक्रिया त्यामध्ये तुम्हाला कसं भेटणार आहे. तर चला या व्हिडिओला इथं एंड करूया. थँक्यू सो मच. या व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. बाय.